नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजचा भाग देखील एकदम छान दाखवलाय. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर आता जानकी आणि सखी दोघींनी मिळून प्रियाला आता जाळाच्या रिंगणामध्ये अडकवलेलं असतं आणि आता ती त्यांना रिक्वेस्ट करत असते की मला इथून सोडवा, मला इथून बाहेर काढा म्हणून. पण त्या काही हिचं ऐकत नाहीत आणि तेवढ्यातच एक एक करून आता प्रतिमा, सुमन, सायली, अर्जुन, अश्विन आणि कल्पना सगळेच आता तिथे येतात. आता प्रियाचा मात्र आरडाओरडा सुरूच असतो की हे काय केलंय तुम्ही, मला इथून बाहेर काढा, वाचवा मला. आणि आगीच्या रिंगणामध्ये अडकल्यामुळे खरं तर प्रिया चांगलीच घाबरलेली असते. तर आता सायली तिला बोलते, काय मग प्रिया, कसं वाटतंय आता आगीच्या रिंगणामध्ये अडकल्यानंतर? नाही म्हणजे प्रतिमा आत्यांना जेव्हा चटके बसत होते, प्रतिमा आत्या भाजत होत्या, तेव्हा मात्र तू प्रतिमा आत्यांना वाचवायला देखील गेली नाहीस आणि त्याचीच शिक्षा म्हणून आता तू या आगीच्या रिंगणामध्ये अडकली आहेस. तर ती आता सोडवा सोडवा किंवा वाचवा म्हणून आता खरं तर सगळ्यांना रिक्वेस्ट करत असते, पण कोणीही तिच्याकडे लक्ष देत नाही. त्यावर आता अर्जुन तिला बोलतो की तन्वी किल्लेदार आहेस ना तू, मग तुझ्या आईला वाचवायला का गेली नाहीस बरं तू? त्यावर आता कल्पना तिला बोलते की ही अशी मुलगी ना माझ्या घरची सून आहे, ह्याचीच मला लाज वाटतीये. ही मुलगी स्वतःच्या आईवर देखील प्रेम करत नाही, स्वतःच्या आईला देखील वाचवायला गेली नाही. आता अश्विन देखील खूप जास्त चिडलेला असतो इथे प्रियावर आणि अश्विन देखील बोलतो की ही अशी मुलगी ना माझी बायको आहे. मी कोणत्या जन्मात काय पाप केलं होतं बरं, जी ही माझी बायको झाली आहे? जेव्हापासून आता या प्रियाचं खरं रूप समोर यायला लागलंय ना, तेव्हापासून अश्विनचा हा डायलॉग मात्र फिक्स आहे की मी कुठलं पाप केलं होतं की ही मुलगी माझी बायको झाली आहे वगैरे वगैरे. आणि आता हे कोणी आपल्याला काही वाचवणार नाहीयेत हे पाहून प्रिया आता सखी आणि जानकीला बोलते की मला वाचवा, तुम्ही पाहत काय राहिले आहेत, मला यातून बाहेर काढा. आणि आता जानकी आणि सखी पण तिच्यावानी नाटक करतात. आता जानकी बोलते की प्रिया अगं काय झालं, अशी कशी बरं अडकलीस तू? अगं थांब थांब, आम्ही ना फायर ब्रिगेडला फोन करतो. सखी फोन दे ग, आपण त्यांना फोन करूयात. त्यावर आता सखी बोलते अगं नको नको, त्यांना यायला उशीर होईल ना, मी फायर एक्सटिंग्विशर शोधते ना, घरामध्ये कुठेतरी ठेवलेला असेल. त्यावर जानकी बोलते की त्यापेक्षा ना फोन दे ना, मी कोणाला तरी फोन करून बोलावते हा पटकन. आता दोघीही आता प्रिया जसं नाटक करत असते प्रतिमा जेव्हा आगीमध्ये अडकलेली असताना, सेम असंच नाटक आता इथे जानकी आणि सखी तिच्या समोर करत असतात. त्यावर आता सखी बोलते की हे असंच करत होतीस ना तू जेव्हा प्रतिमा आत्या आगीमध्ये अडकल्या होत्या? अगं त्यांना चटका लागेल, त्यांना भाजेल या काळजीने देखील तू त्यांना वाचवायला गेली नाहीस आणि उलट काय करत होती, कोणाला तरी फोन करते, एक्सटिंग्विशर शोधते, फायर ब्रिगेडला फोन करते, हे असं काहीतरी बोलत होती. हे असं वागतात का एखादा माणूस जेव्हा आगीमध्ये अडकला असेल तेव्हा? जानकी देखील आता खूप चिडलेली असते प्रियावर आणि ती प्रियाला बोलते की तू काय करत होतीस? अगं तुझी आई आगीमध्ये अडकली आहे आणि तू तू फक्त आणि फक्त वेळ काढूपणा करत होतीस. तुला त्यांना वाचवावं देखील वाटलं नाही. त्यावर आता सखी तिला बोलते की तुला वाचवायला ना कोणी देखील येणार नाहीये, कारण तुझे हे जे काही पाप आहेत ना, ते सगळे पाप आता तुझ्या घरच्यांसमोर हळूहळू यायला लागलेत. त्यामुळे तू त्यांच्याकडनं तर तुला वाचवायची अपेक्षा देखील करू नकोस. प्रिया मात्र आता अश्विनला आवाज देत असते आणि बोलते की अश्विन अश्विन, अरे मला वाचव ना यातून, मला चटके बसतायत, अरे अरे मला भाजेल, मला चटके बसतायत, मला वाचव यातून. पण आता अश्विन देखील तिचा अजिबात काही ऐकून घेत नाही आणि अश्विन उलट तिला बोलतो की तन्वी, मी तुला प्रत्येक वेळेस वाचवलंयस, पण या वेळेस मी मात्र तुला वाचवणार नाहीये. यावेळेस तुझं नशीब आणि तुझी कर्म तुझ्यासोबत असणार आहेत आणि म्हणूनच तू आज या आगीमध्ये अडकली आहेस. अगं होऊन होऊन काय होईल, थोडेसे चटकेच बसतील ना, मग कर ना सहन. त्यावर सुमन देखील आता प्रियाला बोलते की तन्वी, अगं वहिनी जेव्हा आगीमध्ये अडकल्या तेव्हा तू त्यांना वाचवायला देखील आली नाहीस. तुला तुझ्या आईबद्दल एवढं देखील प्रेम वाटत नाहीये का ग?
तर प्रतिमा देखील खरंच खूप चिडलेली असते आणि प्रिया आता तिला देखील म्हणत असते की आई अगं तू तरी वाचव मला. अगं तुझी मुलगी इथे आगीमध्ये अडकली आहे. तू जन्म दिलायस ना मला. मी तुझी मुलगी आहे ना. मग वाचव ना मला. स्वतःच्या मुलीला असं डोळ्यांसमोर मरताना पाहू शकशील का तू? अगं मला चटके बसतायत, वाचव. पण प्रतिमाला देखील अजिबातही तिचं काही बोलणं वगैरे ऐकून पाझर फुटत नाही. उलट प्रतिमा तिला बोलते की अगं मी जेव्हा आगीमध्ये अडकले होते तेव्हा तू मला वाचवायला येणं अपेक्षित होतं, पण तू मात्र तसं काहीही केलं नाहीस. मला जानकी काय म्हणाली माहित आहे, की ज्या माणसावर आपण प्रेम करतो ना, ते आपल्याला आपोआप जाणवतं. त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाहीये. मला आत्ता कळतंय, की मला तुझ्याबद्दल काही प्रेम वाटत का नाहीये, कारण तुझंही माझ्यावर प्रेम नाहीच आहे. असं असतं तर तू मला वाचवायला आलीच असतीस. अगं प्रतिमाला एवढंसं भाजलं तर सायलीने सगळं घर डोक्यावर घेतलं होतंस आणि तू तू काय करतीयेस? तुझी आई आगीमध्ये अडकली असताना देखील तू याला त्याला फोन करत होतीस. तू त्या खोलीमध्ये आली नाहीस मला वाचवायला. आता खरं तर प्रिया नाटक करत असते की मला चटके बसतायत, मी मरेल, मला भाजतंय, मला इथून बाहेर काढा. पण कोणीही तिचं काही एक ऐकून घेत नाही. त्यावर सायली देखील तिला बोलते की प्रिया तुझा खोटेपणा ना सगळ्यांसमोर आलाय. आता कोणीही तुला वाचवायला येणार नाहीये. त्यावर आता कल्पना देखील तिला बोलते की मला ही अशी मुलगी ना माझ्या डोळ्यांसमोर देखील नकोय. तर सखी आता तिला सांगत असते प्रियाला की आम्ही इथे फक्त आणि फक्त सायलीताई आणि अर्जुन जिजूंची मदत करायला आलो होतो. प्रतिमा आत्या खूप दिवसांपासून एका विचित्र कोड्यामध्ये अडकल्या होत्या की त्यांना तुझ्याबद्दल प्रेम का वाटत नाहीये म्हणून, आणि आम्ही इथे एका आईची शंका दूर करण्यासाठी आलो होतो. सायलीताई आणि अर्जुन जिजूंमुळे खरं तर आम्हाला प्रतिमा आत्यांची सेवा करण्याची एक संधी मिळाली. त्यावर आता प्रिया मात्र नाटक करत असते की मला इथून सोडवा, वाचवा म्हणून. त्यावर आता जानकी खूप चिडते आणि तिला बोलते की ए गप, एवढं काही मोठं आगीचं रिंगण नाहीये ते की लगेच तू मरशील वगैरे, भाजशील वगैरे. हां, पण थोडेसे चटके वगैरे बसतील तुला, तेवढे तर तू सहन करूच शकतेस. त्यावर सखी आता सायली आणि अर्जुनचे आभार मानते की बरं झालं तुम्ही आम्हाला बोलवलं, ही संधी तुम्ही आम्हाला दिलीत म्हणून. आणि आता दोघीही आता त्या दोघांचा निरोप घेऊन तिथून निघतात. त्यावर सायली देखील बोलते की अशीच आपण एकमेकींची मदत करत राहू आणि अशीच आपली मैत्री राहू देत म्हणून. तर पुढच्या सीनमध्ये असं दाखवलंय की आता ही तन्वी त्या रिंगणाच्या बाहेर आली आहे आणि आता आंघोळ वगैरे करून येते आणि पाहत असते की तिच्या हाताला किती चटके बसलेत, भाजलंय वगैरे. खरं तर तिला काही एक चटके वगैरे बसलेले नसतात, पण तरी आता ती नाटक करत असते आणि स्वतःशीच बडबडत असते की आता थोडंसं थंड पाण्याने आंघोळ केल्यावर जरा मला बरं वाटतंय. नक्की या सायली अर्जुनचं ना चाललंय तरी काय. आणि आता तेवढ्यातच इकडे आता रविराजचा आवाज येतो. आता रविराज खूप चिडलेल्या अवस्थेमध्ये तिथे आलेला असतो आणि असं चिडूनच आता तो प्रतिमा आणि प्रताप दोघांनाही आवाज देत असतो आणि बोलतो की अरे सगळे कुठे गेले आहेत, बाहेर या लवकर. प्रताप कुठे आहेस तू, बाहेर ये. आता रविराजचा आवाज ऐकून मात्र ही प्रिया विचार करते की हा कशाला आलाय बरं इथे, नाही पाहायला हवंय. आणि ती लगेच आता तयार होते आणि दरवाजाच्या आडून आता काय चाललंय ते पाहत असते. तर इकडे हॉलमध्ये देखील आता रविराजने आवाज दिल्यानंतर सगळे हॉलमध्ये हजर झालेले असतात. त्यावर आता प्रताप विचारतो की रविराज, अरे काय झालं, तू इतका का चिडलायस बरं? त्यावर रविराज खरंच खूप चिडलेला असतो आणि तो बोलतो की प्रताप, अरे तू तन्वीला अजून देखील घरामध्येच ठेवलंयस का? अरे ती मुलगी घरामध्ये राहण्याच्या लायकीची देखील नाहीये. अरे तिने तिच्या नवऱ्याला फसवलं, पूर्ण आजींच्या तब्येतीशी खेळ केला तिने, पूर्ण आजींना चुकीचा गाडा दिला. एवढंसं कारण पुरेसं नाहीये का तुला तिला घरातून काढण्यासाठी? तरी देखील तू तिला अजूनही स्टोअर रूम मध्ये ठेवलायस. त्यावर आता प्रतिमा पुढे येते आणि बोलते की अहो माझं ऐकून तर घ्या. पण खरंच रविराज खूप चिडलेला असतो इथे प्रियावर, आणि नाहीतरी चिडणं साहजिकच आहे. म्हणजे कुठले वडील सहन करतील की त्यांची मुलगी हे असे काही कट कारस्थानं करतीये, एखाद्याच्या जीवावर उठतीये, मर्डर वगैरे करतीये.
तर आता रविराज मात्र प्रतिमावरच चिडतो आणि बोलतो की प्रतिमा तू गप्प बस. तू नेहमी तिच्या चुका पाठीशी घातल्यायस आणि या सगळ्याला ना कुठेतरी तू देखील जबाबदार आहेस. त्यामुळे आता सुमन खरं तर मधी बोलते आणि रविराजला बोलते की भाऊजी तुम्ही शांत व्हा, वहिनींवर असं ओरडू नका. अहो यामध्ये त्यांची काय चूक आहे बरं? त्यात काहीही झालं तरी तन्वी तुमची मुलगी आहे आणि म्हणूनच त्यांना तिच्याबद्दल एवढं प्रेम वाटत होतं. रविराज खरं तर खूप जास्त चिडलेला असतो आणि तो प्रतापला बोलतो की हे बघ प्रताप, मी इथे फक्त तुला आणि कल्पनाला हे सांगायला आलोय की ही मुलगी अजून देखील घरामध्ये काय आहे, हिला लवकर घराबाहेर काढ. अरे मी जसं हिला घराचे दरवाजे कायमचे बंद केलेत ना, तसेच तू देखील करायला हवेत. अजून ही मुलगी या घरामध्ये काय करतीये बरं? त्यावर आता प्रताप खरं तर रविराजला समजावण्याचा प्रयत्न करतो की अरे ती जरी या घरामध्ये राहत असली ना तरी आमचा तिच्याशी काहीही संबंध नाही आहे. आणि हे सगळं काही तन्वी दाराच्या आडून पाहत असते, ऐकत असते सगळं काही काय चाललंय ते, आणि विचार करते की या लोकांनी तर आता किल्लेदारचेही कान भरलेत, तोही माझ्या बाजूने बोलत नाहीये. तर अश्विन देखील मध्ये बोलतो की हे बघ काका, अरे तुझं दुःख जास्त मोठं आहे की माझं दुःख मोठं आहे हे मला माहित नाही. ती जरी कायद्याने माझी बायको असली ना तरीही मी तिला माझी बायको मानतच नाहीये. अरे मी तिच्याशी एक शब्द देखील बोलत नाहीये, त्यामुळे तू अजिबातही काळजी करू नकोस. त्यावर अर्जुन देखील आता रविराजला बोलतो की सिनियर तू जरा शांत राहा. तर सायली पुढे बोलते की रविराज काका, अहो तुम्हाला अजून सगळ्या गोष्टी माहीत नाही आहेत. आता हे ऐकल्यावर सगळेच जण थोडेसे शॉक झालेले असतात आणि सायली अर्जुनकडे पाहत असतात की अजून आता तन्वीबद्दल नक्की काय कळायचं बाकी राहिलंय म्हणून. तर रविराज बोलतो की आता अजून काय कळायचं बाकी राहिलंय? आणि तेवढ्यातच आता ही प्रिया लगेच धावत पळत येते आणि रविराजचे अगदी पायच पकडते आणि बोलते की बाबा बाबा मला माफ करा हो, मला आता फक्त तुमचाच आधार आहे. नाही, माझ्या मूर्खपणामुळे मी माझा नवरा गमावलाय, पण मला माझे वडील नाही गमवायचे आहेत आता. मला खरंच माफ करा, माझे चुकलं. अहो या सगळ्यामध्ये ना माझी काहीच चूक नाहीये. अहो मी त्या आदिराजला ओळखत देखील नव्हते. हे हे सगळं काही ना या सायली आणि अर्जुनने घडवून आणलंय. मी हवं तर हे सगळं काही सिद्ध देखील करू शकते. त्यावर आता रविराज खूप चिडलेला असतो आणि बोलतो की मी काही इथे तुला माफ करण्यासाठी आलेलो नाहीये आणि तसंही मी तुला माझी मुलगी मानतही नाहीये. मी इथे फक्त कल्पना आणि प्रताप यांना हे सांगायला आलोय की तुला लवकरात लवकर या घराच्या बाहेर काढा म्हणून, आणि तुला काहीही सिद्ध करायची गरज नाहीये, कारण माझा तुझ्यापेक्षा जास्त ना सायली आणि अर्जुनवर विश्वास आहे. समजलं का? आता असं बोलून खरं तर रविराज त्याच्या घरी जायला निघालेला असतो. तर कल्पना त्याला थांबवते आणि बोलते की भाऊजी, अहो आजच्या दिवस इथेच थांबा, आराम करा, आपण उद्या सकाळी बोलूयात. त्यावर प्रताप देखील बोलतो की हे बघ रविराज, तुला हे असं चिडून इथून आम्ही जाऊ देणार नाही आहोत. तू आज इथेच थांब आणि आराम कर. त्यावर अस्मिता देखील बोलते की रविराज काका चल, मी तुला गेस्ट रूम मध्ये घेऊन जाते. तर अश्विन देखील मध्येच आता बोलतो की काका हे बघ, तुझं दुःख जास्त मोठं आहे की माझं ते काही मला माहीत नाहीये, पण सगळे सांगतायत तर ऐक, आजच्या दिवस इथेच थांब, आपण या सगळ्यावर निवांत बोलूयात. त्यावर आता खरं तर रविराज बोलतो की कुठल्या तोंडाने राहू बरं मी इथे? मी या अशा मुलीचा बाप आहे की जी कोणाच्या तरी जीवावर उठतीये. तुमच्या घराला तिने नरक बनवून टाकलंय. पण आता खरं तर सगळ्यांनी समजावल्यानंतर मात्र रविराज तयार होतो थांबायला आणि तो आता गेस्ट रूम मध्ये जातो. आता तो गेस्ट रूम मध्ये गेल्यावर प्रिया मात्र लगेच उठते आणि बाबा बाबा करत त्याच्या मागोमाग निघते. पण प्रतिमा तिला हाताला धरून अडवते आणि बोलते की नाही नाही तन्वी, अजिबातही नाही. तू त्यांच्याशी बोलायला देखील जायचं नाहीयेस, आजही नाही आणि कधीच नाही. ते आधीच खूप चिडलेत, परत त्यांना चिडवून देऊ नकोस. आणि प्रतिमा देखील तिथून निघून जाते. आता हळूहळू करून तिथून सगळेच जण निघून जातात. आता शेवटी फक्त सुमन उरलेली असते. तर आता प्रिया मात्र सुमनला बोलते की सुमन काकू अगं तू तरी ऐकून घे. पण तीही मात्र कोणाचं काहीही ऐकून घेत नाही आणि तिथून निघून जाते. आणि आता प्रिया मात्र विचार करत असते की आता ह्या सगळ्यांसमोर लोटांगणं घ्यावी लागणार आहेत मला.
तर सायली अर्जुन देखील आता प्रतिमा आणि रविराज सोबत बोलण्यासाठी गेस्ट रूम मध्ये आलेली असतात. त्यावर सायली आता रविराजला बोलते की रविराज काका, अहो तुम्ही का प्रियाच्या वागण्याचा एवढा स्वतःला त्रास करून घेताय? तिचं वागणं कसं आहे हे आपल्याला माहित आहे ना? हे काही आपल्यासाठी नवीन नाहीये. त्यावर आता रविराज बोलतो की हो, पण तिचा हे असा बाहेर ख्यालीपणा ना, तो मात्र नवीनच आहे. प्रतिमा, अगं आपण अश्विनला काय तोंड दाखवणार आहोत? आणि त्यावर आता प्रतिमा बोलते की खरं तर तुमच्या या प्रश्नाचं ना माझ्याकडे खरंच काहीच उत्तर नाहीये. आणि तो उलट आता प्रतिमालाच दोषी ठरवतो आणि बोलतो की या सगळ्यामध्ये ना तुझा देखील दोष आहे. मी जेव्हा जेव्हा तिला शिक्षा करायला गेलो तेव्हा तेव्हा तू पुढे येऊन तिला पाठीशी घातलंयस. त्यावर आता सायली रविराजला समजावते की रविराज काका, तुम्ही जी काही वस्तुस्थिती आहे ना त्याच्या उलट बोलताय. हे असं काहीही नाहीये. उलट आता काही दिवसांपासून प्रतिमा आत्यांनाच असं वाटतंय की त्या दोघींमध्ये काहीही नातं नाहीये म्हणून. त्यावर आता रविराज थोडासा गोंधळतो आणि विचारतो की म्हणजे म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला? त्यावर आता प्रतिमा आता रविराजला सांगत असते की काही दिवसांपासून तिला आता संशय येतोय की ही मुलगी खरंच तिची मुलगी आहे की नाही. आणि आता सगळा त्यासाठी तिने तन्वीसोबत आता बॉन्डिंग बनवण्यासाठी वगैरे काय काय केलं हे सगळं काही ती आता रविराजला सांगते की तिच्या आवडीचं जेवण वगैरे बनवून तिने तन्वीला घरी बोलावलं होतं जेवणाला, तिच्या केसांची मालिश वगैरे केली आणि आज झालेला तो आगीचा प्रसंग. या सगळ्यानंतर देखील प्रतिमाला आता तिच्याबद्दल काहीही प्रेम माया वगैरे वाटत नाहीये. उलट आता प्रतिमाला संशय येतोय की ही तिची खरी मुलगी आहे की नाही. त्याच्यावर आता रविराज देखील आता भावूक झालेला असतो आणि बोलतो की किती कमनशिबी आई वडील होत ना आम्ही. आमचं कुटुंब इतक्या दिवसांनी एकत्र आलं आणि त्यातही आमची मुलगी ही अशी निघाली. नाही, देव न अशी मुलगी कुठल्याही आई वडिलांना देऊ नये. त्यावर आता सायली त्याला समजावत बोलते की रविराज काका, तुमची एक मुलगी तशी निघाली म्हणून काय झालं बरं? तुमची दुसरी मुलगी आहे ना इथे. तुम्ही मला जरी जन्म दिलेला नसला ना तरी तुम्ही शेवटपर्यंत माझे आई वडीलच आहात. त्यावर आता रविराज देखील बोलतो की हो, आणि प्रतिमा देखील बोलते की अगं तुझ्यामुळेच तर मला कळालं की एका मुलीचं आईवर प्रेम असणं म्हणजे नक्की काय असतं ते. त्यावर रविराज देखील बोलतो की हो सायली, काही झालं तरी तूच आमची मुलगी आहेस. त्यावर आता सायली बोलते की चला मग आता 2-2 घास सगळ्यांनी खाऊन घ्या बरं. त्यावर आता रविराजची काहीही खाण्याची इच्छा नसते आणि तो बोलतो की नाही, मला खरंच आता काहीच खायला नकोय. त्यावर आता मस्करी करत अर्जुन बोलतो की सिनियर, अरे तुझ्या या मुलीला घरामध्ये नाही बोलायची हिंमत कोणामध्येच नाहीये. माझ्याकडे तर अजिबात नाहीये बाबा. तुझ्यामध्ये कुठून आली एवढी हिंमत? बघ बघ तिने कसे डोळे वटारलेत. त्यावर आता रविराज देखील बोलतो की नाही बाबा, माझ्यामध्ये देखील अजिबातही हिंमत नाहीये. चल सायली, आपण जेवण करून घेऊयात. तर इकडे डायनिंग टेबलवर सगळेजण आधीपासूनच जमलेले असतात आणि रविराजचीच वाट पाहत असतात जेवायला. त्यावर सुमन बोलते की हे अजून बाहेर आले नाही आहेत. सायली अर्जुनला जमलं असेल ना भाऊजींचा राग घालवायला. त्यावर प्रताप बोलतो की सुमन, तू काळजी करू नकोस, येतीलच ते. आणि तेवढ्यातच आता रविराज, प्रतिमा, सायली, अर्जुन देखील जेवण करायला येतात. आता जेवणासाठी येऊन बसल्यानंतर अर्जुन मात्र लगेच अस्मिताची मस्करी करायला सुरुवात करतो आणि बोलतो की अस्मिताई, नाही म्हणजे बाळाचं पोट भरलंय ना, की नक्की तुलाच भूक लागली आहे फक्त? असं तर नाही ना की बाळाला भूक लागली आणि तू त्याला तसंच ठेवून आली आहेस जेवायला वगैरे. त्यावर आता अश्विन देखील त्याच्या मस्करीमध्ये सामील होतो आणि बोलतो की अरे ते तर काहीच नाही, म्हणजे ना जेव्हा खरी गंमत तर तेव्हा येते जेव्हा बाळाला आणि अस्मिताईला सोबत भूक लागते. मग ती बाळाला खाली ठेवते आणि लगेच पळत पळत येते आणि ओरडते की मम्मा मम्मा, मला जेवायला दे, मला खूप भूक लागली आहे बरं. तेव्हा आता अस्मिता बोलते की अरे काही काय बोलताय बरं तुम्ही? तर चैतन्य मात्र लगेच स्मिताची बाजू घेऊन बोलतो, हे बघा हे चुकीचं आहे हा. अरे किती दुष्ट भाऊ आहात बरं तुम्ही, किती छळताय तिला. हे बघा अस्मिताई तिचा आणि बाळाचा बॅलन्स अगदी व्यवस्थित मेंटेन करतीये. आता अर्जुन लगेच त्याला बोलतो, हे काय तू तर लगेच मात्र पार्टी चेंज केली आहेस, एकदम फ्लॉप माणूस आहेस हं तू.
असं मस्त आता हसत खेळत डायनिंग टेबलवर सगळ्यांचं जेवण चाललेलं असतं. तर तेवढ्यातच आता तिथे सचिन येतो मिठाचा खडा टाकायला. आणि आता सचिन येतो आणि अस्मिताला बोलतो की अस्मी, मी जरा बाहेर जाऊन येतो, माझं थोडंसं महत्त्वाचं काम आहे. आणि तो आल्यावर सायली लगेच त्याला बोलते की सचिन भाऊजी बसा ना, जेवण करून जा. त्यावर सचिन बोलतो की नाही, माझं थोडं महत्त्वाचं काम आहे, मग अर्जंट आहे थोडंसं, अस्मी मी जातो. त्यावर अस्मिताही त्याला जास्त भाव न देता फक्त ठीक आहे बोलते. पण आता सायली त्याला परत एकदा जेवायचा आग्रह करते आणि तोही आता जेवायला बसायला तयार होतो लगेच. त्यावर अस्मिता लगेच बोलते की सायली अगं नको वाढूस त्याला, नाही त्याचं महत्वाचं काम आहे ना, उशीर होईल त्याला, जाऊ देत त्याला, तो बाहेर त्याचं तो खाऊन घेईल. आणि आता सगळेच अस्मिताकडे पाहत राहतात की अस्मितामध्ये एवढा बदल कसा काय झाला. नाही, आधी तर ही सचिनची बाजू घेऊन आपल्याशी भांडायची. त्यावर आता सचिनही आता नाईलाज झाल्यावानी बोलतो की हां बरोबर आहे, मला उशीर होईल, मी बाहेरच खातो काहीतरी. आणि खरं तर हा बदल पाहून सगळ्यांना आनंद देखील झालेला असतो. त्यावर सायली देखील आता विचार करते की चैतन्य भाऊजींशी बोलायला लागल्यापासनं अस्मिताताईंमध्ये हा खूप छान बदल झालेला आहे. त्यावर आता प्रताप त्याला विचारतो, अगं अस्मिता, नाही एरवी तर तू सचिनची बाजू घेऊन आमच्याशी भांडत असतेस आणि आज काय झालं. त्यावर आता अस्मिता सांगते की तो कुठल्या महत्त्वाच्या कामासाठी गेलाय ना, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्या जर सगळ्या गरजा बाहेर भागवल्या जातात तर मग त्याच्या खाण्यापिण्याची काळजी मी करायचं काय कारण आहे बरं. चला सगळ्यांनी जेवण करायला सुरुवात करा, मला तर खूप भूक लागलेली आहे. आणि ती कल्पनाला सांगते की मम्मा, जेवण खरंच खूप टेस्टी झालंय हं. आणि आता सगळेच जेवण करायला सुरुवात करतात. तर आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं असतं आणि त्यानंतर सगळे मस्त सोफ्यावर गप्पा मारत बसलेले असतात. तर चैतन्य आणि अस्मिता मात्र बोलण्यासाठी थोडे बाजूला येतात. आणि आता चैतन्य खरं तर अस्मिताची तारीफ करतो आणि बोलतो की वा, नाही म्हणजे या गुरुने शिकवलेल्या धड्यांवरून तुझी जे काही प्रोग्रेस होतीये ना, त्यावरनं तर मला असं वाटतंय की मी आता तुला फी चार्ज करायला हवी आहे. त्यावर आता अस्मिताला काही याचं बोलणं समजत नाही आणि ती विचारते, कशाबद्दल बोलतोयस बरं तू. त्यावर चैतन्य बोलतो की या गुरुजींनी तुला काय सांगितलं होतं की आपला आनंद आपल्यामध्ये शोधायचा, आणि तू बरोबर आता तसं वागायला लागलीयस, त्याबद्दलच बोलतोय मी. त्यावर आता अस्मिता देखील चैतन्याला सांगते की काल मला सचिनचा कॉल आला होता आणि तेव्हा साक्षी देखील त्याच्यासोबतच होती. साक्षीचा देखील आवाज येत होता फोनमध्ये. त्यावर चैतन्य देखील शॉकच होतो हे ऐकून आणि बोलतो की ही ही अशी मुलगी आहे ना, जी स्वतःही बुडेल आणि दुसऱ्याचाही हात धरून त्यालाही घेऊन बुडेल. पण तू या सगळ्याचा विचार करू नकोस. आणि आता मस्त दोघांच्या गप्पा सुरू असतात. तेवढ्यातच सायली आणि अर्जुन आता चैतन्याला खुणावतात. आता चैतन्य त्यांच्याशी बोलायला येतो तर अर्जुन सांगतो की इन्स्पेक्टर सावंतांचा फोन आला होता आणि संतोषच्या बायकोचा पत्ता मिळालाय, आपल्याला लगेच तिला भेटायला जायला हवंय. आणि निघण्यापूर्वी ते आता कल्पनाला सांगतो तो अर्जुन की मम्मा, आम्हाला कामासाठी थोडंसं बाहेर जावं लागतंय, आम्ही आलोच. पण खरं तर कल्पना चिडते आणि बोलते की अरे हे काय तुमचं रोजचंच झालंय रे, कामासाठी केव्हाही बाहेर पडता बरं तुम्ही. आणि आता खरं तर ती सायली अर्जुनला बाहेर जाण्यासाठी नाही बोलत असते. तर सायली तिला बोलते की आई अहो, आमचं जाणं खरंच खूप गरजेचं आहे, आम्हाला आत्ताच जायला हवंय. त्यावर आता प्रताप आणि रविराज देखील कल्पनाला समजावतात की कल्पना, अगं ते मोठे झाले आहेत आता आणि तसंही त्यांची जास्त काळजी करू नकोस, ते त्यांची काळजी घेण्यासाठी समर्थ आहेत वगैरे. त्यानंतर आता कल्पना देखील तयार होते. तर अर्जुन सांगतो की इन्स्पेक्टर सावंत देखील आहेत आमच्यासोबत. चैतन्यही सांगतो की मी देखील सोबत जातोय, त्यामुळे मावशी तू काहीही काळजी करू नकोस. तर निघताना आता अर्जुन रविराजला सांगतो की जोपर्यंत आम्ही घरामध्ये नाही आहे ना, तोपर्यंत तन्वीवर बारीक लक्ष ठेव. ती जर कुठे बाहेर निघाली किंवा काही संशयास्पद जर वागली तर लगेच मला कळव. तर रविराजही बोलतो की ठीक आहे, तू काही काळजी करू नकोस. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की ही प्रिया आता विचार करत असते की सायली अर्जुनचं नक्की चाललंय तरी काय, ते काय करतायत नक्की. आणि आता कुठून नव्हे तर तिने काहीतरी इन्व्हेस्टमेंट वगैरे केलेले असतात, त्याचे पेपर्स आता ती तिच्या खोलीमध्ये जाऊन घेते आणि ते पेपर्स लपवण्यासाठी ते सायली अर्जुनच्या हाती लागू नयेत म्हणून तिला ते आता लपवून ठेवायचे असतात. आणि ती जाते नेमकं ते पेपर लपवण्यासाठी कृष्णाच्या शेतामध्ये. एवढ्या रात्रीचं ती त्या शेतामध्ये आता काहीतरी
खाणकाम वगैरे करते आणि एका खड्ड्यामध्ये वगैरे ते पेपर्स लपवून ठेवते. आणि हे सगळं काही कृष्णा पाहते आणि लगेच सायलीला फोन करून सांगते की माझ्या शेतामध्ये मी आता तन्वीला पाहिलं, ती काहीतरी गाडून ठेवत होती वगैरे. कोणाची हिंमत नाही या कृष्णाच्या शेतात येऊन जायची. आणि ही कशी आली बरं? पाहतेच मी तिच्याकडे. नाही, आता तन्वी मात्र चांगलीच बिनडोक दाखवली आहे. हे असे पेपर्स वगैरे कोणी असं शेतामध्ये गाडून ठेवतं का? तर असो, पुढील भागामध्ये आपल्याला याचे सगळे डिटेलमध्ये पाहायला मिळेल. तर पुढील भाग पाहायला विसरू नका आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.